लय कदर येऊन राहिली रे तू यावर. चल दिला तुला चान्स. मी तिच्यासाठी 1.5 लाख रुपयाचा सोन्याचा हार बनवलेला आहे आणि लग्नाला 1.5 महिना टाईम आहे. 1.5 महिन्यात जर तुझ्या एकूण 1.5 लाख रुपये कमवून आणणं होत असेल तर माझ्या जागी तू लग्नात राहशील उभा. आहे तुला मंजूर? ठीक आहे. जर गोष्ट पैशाची असेल ना तर मी माझ्या प्रेमासाठी 1.5 महिन्यात 1.5 लाख रुपये कमवून आणून दाखवतो. अभ्या हातावर हात देऊन पैसे तर भेटायचे राहिले नाही. त्या जागी एखादा दुसरा असताना त्या पंक्चरच्या दुकानाच्या जागी मोठं काही बिझनेस केला असता. अजून ते एवढीशा दुकानावर काय भागते तूच सांग. पण त्या पंक्चरनं मायान उतारेल का? मी 10वीत असताना मग बाबाचा ॲक्सिडेंट झाला. त्यापासून घरची सगळी जबाबदारी मायावरच चालली. प्रत्येकाची एक खराब वेळच असते. सध्या तू त्याच वेळेचा गुलाम आहे. पत्या मी मानतो मी खराब वेळ चालू आहे, असं आहे तसं आहे. ह्या लकीले पैसाच पाहिजे ना. मी मग गोठाही विकतो, मग दुकान विकतो, पुरं घरदार अख्खं सगळं विकता करतो, त्याला पैसा देऊन देतो बस आताच. कारण मला आता माझी आचल पाहिजे बस. त्या आचलसाठी मी काही करायला तयार आहो. तुझ्या दिमाग काम करू राहिला का नाही करू राहिला? तू गोठा इकशील, बैल बकऱ्या सगळं इकशील. या कमीचं साधन आहे ते पंक्चरचं दुकान, ते इकशील. मग तिला सुखात ठेवशील कसा? आणि तसं आहे त्या लकीनं माहिती काय म्हटलं, त्याला पैसे तुझ्या कमाईचे पाहिजे, हे आयते नाही पाहिजे. अरे पण एवढ्या कमी वेळात मी पैसे कमवून आणून कुठून? एक रास्ता आहे अभि, एक रास्ता आहे. कोणतं? बट वन कंडिशन. काय कंडिशन आहे जी? प्रतीक तुला माहीत आहे ना कोणता बिझनेस सुरू करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. पण हा प्लॅन असा आहे, यामध्ये तुला डीलरशिप मिळवण्यासाठी 4 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करावे लागतील. फक्त सांग मला काय करायला लागते ते. तू 2 लाखाची तयारी लाव. त्याच्यासाठी तर 4 लाख लागते. 2 लाख मी आणतो, 2 लाख तू आण. आपण तो बिझनेस स्टार्टअप केला की एका महिन्यात आपले पैसे जेवढे रिटर्न येईल, पहिले तू एक कंडिशन कंप्लीट करून टाकू आपण, नंतर बघू पुढचं काय आहे तर. जेणेकरून तुझे प्रेमही भेटून जाईल तुले. आज कायची भाजी करा मग? कायची करता मग? तुला पतत नाही नाही. मग हरभरा भरला भुके भंगारूचा. कोणाचा? भुके भंगारू. तिथं तर सोकारी आहे. तर ती सोकारी आहे का तिथं? तर तू पळ आणि मी ध्यान ठेवतो. सोकारी आला गेला तर तुला मी आवाज देतो. हो. हा हा. चलतं मग. चला. चल. अरे बापरे, ह्या सुकाळी कुठून आला वक्तात डमरुले वाचला बा. पडे बाबू उभं अधिक उभं इकडे इकडे तिकडे जाय. खरके खरके करून ठेव, चांगले कर. शे तुझा आहे की नाही, आम्हाला काही खर्च नाही आहे. तुला काही वाटतो का नाही वाटत? काय काय कोण तू? हा काय कोण तू इथं? पहा ना किती नुकसान झालं इसानी. काय नाही चांगलं करायचे, हे टोणाला मागता राहायचे. असं हे नुकसान करणं बरोबर आहे कोणाचं? हां कोण शिकवलं तुला हे धंदे असे? हां कोण शिकवलं धंदे बरोबर आहे करायचे? अशा लोक काय म्हणून आपल्याला? अरे खरके खरके पडून ठेवले. हो ना राजू सोकार साहेब, बरं तुमचं. आता गेलं काय सांगा राजू, बरोबर नाही बरोबर बाबू? आहे का तरी सांग, शोभते का त्याला? नाही नाही, जो द्या बरोबर नाही बाबू, या धंदे सोडून दे. हां सोकारी भाऊ, एक तुम्ही हरभरा घेऊन घ्या. काय का रे असे धंदे करून बरोबर आहे काय? कोण सांगत तुले? हां अशा तू मला बदलामी करता तू? हां मग नाव का गाव करायच्या अगदी. याच्यानंतर नाही दिसला पाहिजे. नाही नाही सोकार नाही नाही, आता येत नाही तो. नाही आता नाही येत. उलटी पलटी खाता माया. गरज नाही ती मग. डमरू काय डमरू
डमरू आता उन्हाळा झाला तू रे डमरू हरभरा दिला नाही म्हणून नारदाला वाटते बाया हरभरा आणला लागते त्यासाठी हरभरा नारळ घालता ना तू घे हरभरा घे तू डोकं तुमचं चलते नाव मला सांगता त्याच्या मालकाला जाऊन ना सांगतो मी ना सांगतो अरे नाही नाही ना मी गोष्ट नाही, मी ना सांगतो अबे डमरू 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 गोष्ट आहे डमरू 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 गोष्ट आहे आजी हां ते प्लॉटचे कागद कुठे आहे हो? काढते कागद घरात आहे बाबू काय बरं हे घे हे 2 बैल हे 2 गाया आणि ह्या कोठा या इकडं आणि हे सर्व आपलंच आहे आणि ह्या सर्व जागेचे कागदपत्र आहे. ते सगळं तुझे बराबर आहे पण पैसे किती पाहिजे? साहेब 2 लाख रुपयाची आवश्यकता आहे म्हणले 2 लाख रुपये पाहिजे. 2 लाख तर नाही 1.5 लाख देतो मी पण एक शर्त आहे त्याच्यात आले पैसे 1 महिन्याच्या अंदर व्याजासहित मुद्दल आले तर बरं नाही तर हे तुझे जे काही आहे हे सगळं माय होऊन जाईल. द्या. एक महिना काय रे सरपंचाने दिले का बापू पैसे रे दिले त्यानं पैसे मग काय आता हे पाय 2 लाख रुपयाची आवश्यकता होती म्हणले आणि त्यानं पाय किती रुपये दिले 1.5 लाख रुपये दिले. मग आता कसं आता काय सगळं आपण गहाण ठेवलं सर्व केलं पण त्यांनी बाय का एकाची अट टाकलेली आहे त्यानं तो म्हणते का एका महिन्यात म्हणते सगळे पैसे वापस आणून दे म्हणते नाही तुझ्या सगळा कोठा मोठा सगळं जप्त होऊन जाईल म्हणते. व्याजाचे पैसे आता हे 2 लाख रुपये पाहिजे होते आजी. मग आता किती शिल्लक पाहिजे त्याच्यात हो आजी आता 50,000 रुपये पाहिजे. 50,000 कमी आहे ना तुले व्यवसाय चालू करायला. हो हे पैसे माझ्या मेहनतचे कमाईचे आहे काय एक एक पैसा करून जोडलेले आहे मी हे हां ह्या पैशाचं तू काय करतो मला काही माहीत नाही. तू जे वाटन तू ते कर तू धंदा करतो काय करतो ते काही मला माहिती याच्या पुढं तुला पैसा 5 पैसे भेटणार नाही. एक लक्षात ठेव बाबू काय जबाबदारीला झटकून चालत नाही जबाबदारीला धरून चालायला लागते हे एवढं लक्षात ठेव. फक्त शेवटचं आहे माझं हे बोलणं तुझं एवढं. अभि हो आजी हे घे 50,000 आणून दिले. आजीने हे 50,000 रुपये कानातले विकून तर नाही आणले ना. गाडी घ्यायची होती आम्हाला. कोणासाठी घ्यायची आहे तुम्हाला? मला गाडी
मल्टीपर्पज तसं माझ्यासाठी आणि बाईकसाठी. तर आपल्याकडे पेप आहे 100cc आणि ज्युपिटर आहे 110cc आणि ज्युपिटरमधूनच आहे 125cc. चला तुम्हाला मी दाखवतो. आचल, तू माझ्यासोबत लग्न करशील? हो, लग्न करणार ना. पण आचल, आपल्या दोघांच्या मंडप कोणी तिसरा तर नाही येणार ना? प्रतीक, आज रावसाहेबाच्या पैशाले 1 महिना पूर्ण झाला ना. आज व्याजासोबत पूर्ण पैसे द्यायला लागते. मला विजेताना चेक दिला, तू बँकेतून पैसे घेऊन येतो. बस. रावसाहेब, हे तुमचे 1.5 लाख रुपये मुद्दलचे आणि हे तिचं व्याज. मग कागद देऊन टाका फक्त तुम्ही. आजपर्यंत जेवढ्या काही लोकांनी आपल्या इकडे जमिना ठेवल्या त्याच्या वापसनी केल्या. एक तू असा माणूस आहे का व्याजासहित मुद्दलासहित तुला लवकर पैसे आणून भले असं वाटलं का तुझे प्लान ढोरं वासरं पचन मला, पण नाही, तुला सोडलं. कायचा हिशोब चालू आहे? आपल्याजवळून लोक व्याजानं पैसे घेते. शाहूकारकी आहे आपली, लय मोठी शाहूकारकी गावात. बरं, हा पंक्चरवाला काय आला? त्यानं आपल्याजवळून पैसे नेलते, प्लॉट ठुलतं, व्याजासहित आणून दिले. पैसेचा विषय सोड, लग्नाला तर 15 दिवस टाईम आहे. बाकी सबन व्यवस्थित चालू आहे ना? हो, झाली ना, तयारी चालू आहे, सगळं व्यवस्थित आहे. काय म्हणता लगे हो, एकदम अर्जंटमध्ये बोलावलं तुला? निल्या, लक्ष कुठं आहे तुझं? गावातल्या खबरा बरोबर नाही घेऊन राहिला तू आपल्याला. अरे झालं काय ते तर सांगा. अरे तो अभि मामापासून व्याजानं पैसे नेऊन राहिला आणि ते 1 महिन्यात वापस आणून देऊन राहिला. हां, तुझं लक्ष कुठं आहे? तुम्ही टेन्शन नका घेऊ लकी भाऊ. त्याची गाडी कशी पंक्चर करायची आहे हे मी पाहतो. त्याची अवकात कुठून आली एवढी? ते मी सगळं माहीत करतो. तुम्ही टेन्शन नका. लग्नाला थोडेच दिवस तुम्ही time लग्नाची तयारी करा, तिचं मी बघतो काय करायचं आहे ते. तो काय करतो तो त्याचा विषय आहे, त्याला थांबवायचं कसं हा तुझा विषय आहे. प्रश्न त्याला थांबवायचाच आहे ना. ठीक आहे ना, ती सगळी प्लॅनिंग मी करतो. त्याला कसं थांबवायचं आहे, कसं करायचं आहे, काय करायचं आहे ते सगळं मी बघतो. आपले पंटर लोक कधी कामात पडतील. अशी हड्डी तोडतात ना हो, की एक वेळा हड्डी तुटली की मरेपर्यंत जुळत नाही. अभि रावसाहेबच्या कर्जातून मुक्त तर झाला होता, पण मात्र आता विषय लकीने केलेल्या 1.5 लाखाचा चॅलेंजचा होता. अभिकडे फार कमी वेळ, पण शेवटी तो दिवस आला ज्या दिवशी आचलचं लग्न होणार होतं.
विजेता झालं का पैशाचं काम? आज लय अर्जंट आहे विजेता. हो झालं. मी तुझ्या एका महिन्याचं पेमेंट 2 लाख रुपये केलं आणि 15 दिवसांनी तुम्हाला परत 1.5 लाख रुपये मागत आहे. विजेता शिशवेचनच तशी आहे आमची. पण घे, आणली मी तुझं केलं काम. प्रतीक, महिन्याच्या महिने पेमेंट घ्यायचं, असं अंदामनात पैसे मागायचे नाही, कारण पैशाची ॲडजस्टमेंट होत नाही.
व्यक्तीपासून दूर व्हावं लागते ज्या व्यक्तीसोबत आपल्याला पूर्ण आयुष्य घालवायचं असते. हा त्रास होणे पण गरजेचं असते बरं. आपण वाईट आहे यामुळं नाही, आपण चांगलं वागणं कुठं थांबवायचं यासाठी.